संघ एक ठाण्यामधला संघ खेळत असताना पंचांचा ग्रीन पंचांचा ग्रीन सिग्नल गेम स्टार्ट. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय गोलंदाज सज्ज झाला निकेश आणि त्याच्या सोबतीला पाहता फलंदाज स्ट्राईक एंडला सचिन. 3 षटकाचा सामना असेल. हो पहिल्या चेंडूवरती आघात केलाय आणि उंच उडवलाय आणि क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी चांगला जजमेंट आणि झेल सुद्धा टिपलाय आणि चेंडू खाली होता आकाशने मात्र चांगला जजमेंट आणि संपलाय सचिन या खेळाडूचा खेळ. राज यांचा आगमन झालाय स्पर्धेच्या वतीने आपला सहर्ष स्वागत. ज्याने मात्र कालचा दिवस गाजवला राज.
त्याच्या आगेच फाईट करत असताना बांधणवाडी पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी हा संघ. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण. चला सामना स्टार्ट करा दामोले संघ. आपण कॉपरेट करा थोडासा विचार केला ना पंचांच्या मुंबईमध्ये थोड्याशा चुका जरूर झाल्या. यानंतर पाहत आपण विचार केला ना
सुरू होता. लावून घ्या दामोले संघ आणि गेम स्टार्ट करा लगेच. पंच गेम चालू करा आपण. लाईव्हच्या माध्यमातून थोडीशी क्षमा, सभी लाईट गेलती आमची, जरासा लाईट मध्ये थोडासा मिसस्टँडिंग झालता, थोडासा लाईव्हच्या माध्यमातून थोडासा नेटचा प्रॉब्लेम होता, लाईटचा सुद्धा प्रॉब्लेम होता, नेटचा तो प्रॉब्लेम होता. आता तो प्रॉब्लेम सॉल्व झालाय. पुन्हा एकदा गेम स्टार्ट. पाहता पहिल्या गडीवरती पहिल्या चेंडूवरती गडी गारद झालाय. सचिन माघारी परतला, नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. अनिल चला शांतता राखा. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो पहिल्या चेंडूवरती विकेट. चला पंच गेम स्टार्ट करा लगेचच. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि झेल टिपलाय. अनिल गिरा बॅक टू डगआउट. झटका क्रमांक लागलाय पप्पू प्रतिष्ठान या टीमला दुसरा. निश्चित 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 तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते. चला अजय गंगड आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. चला त्यानंतर धनेश गिरा आपण जायचंय मैदानाच्या आतमध्ये. लाईव्हच्या माध्यमातून पाहिला जाईल आणि गोलंदाजावरती अभिषेक घेतला जातोय. गोलंदाजावरती अभिषेक घेतला जातोय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. अक्षय हा फलंदाज, नाश्टाकला फलंदाज वामन. कदाचित पुन्हा एकदा रनअप मध्ये अडथळा. 22 पावलाचा हा रनअप पाहताय गोलंदाजाच्या माध्यमातून, निकेशच्या माध्यमातून. 2 चेंडूवरती 2 गडी मात्र गारद केल्यात. आजच्या दिवसातला पाहिला तर हे दोन्ही संघ येऊन ठेपला शेवटच्या मुवमेंटला. हो हो यावेळेस मात्र चांगला फटका आणि हवाई यात्रा करेल का हा प्रश्न पडलाय. हो कदाचित हा जेलसी सुद्धा सोडलाय. क्षेत्ररक्षण होता त्या ठिकाणी दिनेशने मात्र चुका केल्यात. कदाचित जेल सोडला का मॅच हा प्रश्न पडलाय. अक्षय सारख्या फलंदाजाला जीवनदान मिळाय. तोपर्यंत मात्र दोन धाब्याच्या मदतीने मात्र श्रीगणेशा झालाय बांधणवाडी या टीमचा.
हॅट्रिकच्या अंपटीवरती होता गोलंदाज. त्यानंतर मात्र कदाचित दिनेशने हा झेल सोडला अक्षय या फलंदाजाचा आणि त्या फलंदाजाला जीवनदान मिळालं आहे आणि या जीवनदानाचं मात्र सोनं करावं लागेल. चांगली फटकेबाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज निकेश. चांगली गोलंदाजी केली अद्यापी. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी पाहतोय आपण. खराब चेंडू फेकलाय. वाईट सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय दोन्ही आकड्यावरती. 3 आकड्यावरती पाहतो आपण. विचार केला ना सुरुवात थोडीशी खराब झाली आहे बांधरवाडी या टीमची. सुरुवातीला 2 गडी मात्र लवकर गमावले. सचिन मात्र डगआउटमध्ये पाहता आपण. त्याच्या सोबतीला अनिल सुद्धा डगआउटमध्ये. जोडी पाहताय मैदानाच्या आतमध्ये अक्षय आणि वामन ही जोडी. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडारमध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे. चांगला झेल टिपलाय आणि झटका क्रमांक लागलाय बांधनवाडी या टीमला. अक्षय बॅक टू डगआउट. अजूनही मात्र या षटकाचे 2 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये चेतन अगिवला. हा फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवरती निकेश या गोलंदाजाची. पुन्हा एकदा सज्ज झालाय. अजून या षटकाचा विचार केला 2 चेंडू शिल्लक असतील. स्ट्रायकरला फलंदाज चेतन अगिवला. चांगली फटकेबाजी करायची. हो कदाचित या ठिकाणी मात्र थोडीशी चेतन अगिवल्याने लाईन मिस केल्या आणि त्यानंतर विकेट किपर बीट झालाय. सिंगल आली. या सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकाचा. कदाचित या चेंडूवरती षटकार चौकार आला तर चांगली फायटिंग स्कोर मात्र उभा करेल. मी तर म्हणेन 3 षटकाचा सामना. 3 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू. पाहिला जाईल अंतर गाठलाय का हा प्रश्न पडलाय. हो चांगला झेल टिपलाय. कदाचित सोडलाय का काय. कासपटी मला दिसला नव्हता इथून आणि तोपर्यंत या धावा कंप्लीट झाल्यात. सिंगल. त्यानंतर आदरणीय तामसरचे माजी उपसरपंच पाहत आहे. यांचा यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. तुळशीराम गिरा यांच्याकडनं मात्र हा सत्कार पार पाडला जाईल. आदरणीय लक्ष्मणशी साहेबांचा मात्र यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावरती. यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय आणि चेंडू गेलाय सीमा पार. हा षटकार ठोकलाय. साहेबांचा मात्र स्वागत केला या ठिकाणी आणि यथोचित सन्मान केला जाईल तुमच्या व्यासपीठावरती. आदरणीय कृष्णा उपसरपंच उपसध्यक्ष यांचाही यथोचित सन्मान केला जाईल व्यासपीठावरती तुळशीराम गिरा यांच्या माध्यमातून. सव्य मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे. काठी की टक्कर मैदानाच्या आतमध्ये. फुल टॉस चेंडू. चांगला फटका पाहिलाय. सररेषीन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू. 2 चेंडूमध्ये 10 धावा. चेतन वंदो फायर झालाय मैदानाच्या आतमध्ये. सुरुवातीचे 2 मॅच मात्र थोडासा आउट ऑफ फॉर्म होता आणि त्यानंतर मात्र पाहिला
काय या मॅच मध्ये मात्र चांगली कामगिरी करत असताना चांगली फटकेबाजी पाहिली आहे चेतन आगिविल्याच्या बॅटमधनं, पण पाहिल्या 2 चेंडूमध्ये 10 धाबा जमा केल्यात. ओहो, पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्नात उंची गाठले, अंतर गाठेल का हा प्रश्न पडलाय आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा झेल सोडली. कदाचित ही झेल मात्र महागात ठरेल. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. आदरणीय जयवंत मडवी साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती या स्पर्धेच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा दुसरा गोलंदाज पाहतोय सुनील, आणि सुनील वरती मात्र हल्ला बॉल केलाय चेतन आगिवल्याने. चांगली फटकेबाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो, चांगला फटका पाहतो, क्रॉसर बॅट केलाय पुन्हा एकदा. आता मात्र चुकी नाहीये आणि संपलाय फलंदाज अजयचा खेळ, आपला चेतन आगिवल्याचा खेळ. अजयने चांगला झेल टिपलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रवी. टोटल पहिली या धावपटलावरती धाबा लागला गेला तब्बल 17 धाबा. दुसरा षटक मार्गस्थ असताना अद्याप चेंडू फेकल्या गेले 4 आणि 4 चेंडूमध्ये धाबा खर्च केल्यात या गोलंदाजाने 12. एक विकेट सुद्धा मात्र कॅरी केलाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये रवी. गोलंदाज सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती सुनील पुन्हा एकदा. हो, चांगला फटका पाहिलाय. ताकदीचा वापर, थोडासा कमी ताकद मिळाली आहे आणि शतरक्षण होता त्या ठिकाणी आणि झेल सुद्धा अचूक टिपलाय आणि फलंदाज रवी बॅक टू डक आउट. दत्ता गिरा यांच्याकडनं पारदर्शक लावला गेला, एटीएम खुला केलाय. दत्ता गिरा यांच्याकडनं मात्र 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 300 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. दत्ता गिरा यांच्याकडनं. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये गणेश. पुन्हा एकदा सज्ज झालाय सुनील. हो, चांगला चेंडू. पहा डॉट चेंडूची सांगता आणि 2 षटकाचा वाजवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर जाऊन पोहोचलाय 17 या आकड्यावरती. 17चा खतरा फक्त आता 6 चेंडूचा मात्र खेळ शिल्लक असेल. 6 चेंडूमध्ये मात्र टार्गेट सेट करावा लागेल. अजूनही मैदानाच्या आतमध्ये वामनला पाहता आपण, जो सलामीला आलेला फलंदाज. वामनचा विचार केला ना, 12 चेंडू मात्र नॉन स्ट्राईकला उभा आहे. स्ट्राईकला आणण्याचं काम करावं लागेल वामनला. दत्ता गिरा यांच्याकडनं मात्र एटीएम खुला केलाय. 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारले तर 300 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल दत्ता गिरा यांच्याकडनं. नवीन गोलंदाज पाहतो, गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. योगेशचा वापर केलाय. योगेश पाहतो गोलंदाजी मार्कवरती. अद्याप मात्र 2 षटक मात्र योग्य तऱ्हेने हाताळल्यात. आता मात्र हाणामारी करावी लागेल वामन गिरा या फलंदाजाला. तुटून पडावा लागेल. हो, यावेळेस मात्र बॅटच्या रडार मध्ये चेंडू व्यवस्थित आलाय नाही आहे, मात्र उंच उडालाय आणि तोपर्यंत मात्र 2 धावा वेगाने पूर्ण केल्या गेल्या. तिसरीचा प्रयत्न होईल का हा प्रश्न पडलाय. तू मै थोडासा खराब थ्रो पाहता आपण. तोपर्यंत मात्र 3 धावा. 3 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. पुन्हा एकदा संधी पाहतोय आपण गणेश या फलंदाजाला. योगेश पाहतोय गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय. चांगली गोलंदाजी करत असताना योगेशला पाहतो आपण. हो, चांगला फटका पाहिलाय. चपराक शॉट आणि चेंडू जाईल आउट ऑफ द पार आणि ठोकलाय हा चौकार. या 4 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय, जाऊन पोहोचलाय 24 या आकड्यावरती. अजूनही विचार केला या षटकाचे मात्र 4 चेंडू शिल्लक असतील. चपराक शॉट पाहिला गणेशच्या बॅटमधून आपण.
पुन्हा एकदा सज्ज झाला योगेश. गणेशच्या बॅटमध्ये चौकार पाहिलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय गणेश. स्ट्राईक एंडला तुटून पडलाय गणेश योगेश वरती. हो, यावेळेस मात्र शरीरापासून दूर ठेवण्याचं काम करत असताना चेंडू मात्र आलाय डॉट आणि शेवटच्या चेंडूवरती मात्र चौकार आला. तर त्यानंतर मात्र योगेशने लगेचच चेंडू डॉट फेकलाय. पुन्हा एकदा सज्ज झालाय. डॉट चेंडू खेळलाय गणेश. चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा सज्ज झालाय गणेश स्ट्राईक एंडला. मोठे फटके मात्र मारावा लागतील. हो, कदाचित स्लो गतीचा हा चेंडू होता आणि त्यानंतर हा चेंडू मात्र डॉट. पाच चौकार आला जरूर. त्यानंतर मात्र 2 चेंडू डॉट खेळलाय गणेश. पाच शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये हाणामारी करायची आहे आणि या षटकामध्ये आणि चेंडू किपरने पकडला तर स्ट्राईक रोटेट नसेल याच्यावरती लक्ष द्या. हो, चांगला चेंडू, चांगला चेंडू. त्यानंतर पाहतो आपण गणेश थोडासा बॅकफुटला पाहतो आपण. चौकार जरूर आला. त्यानंतर मात्र 3 चेंडू डॉट खेळलाय. जाग्यावरती खडे खडे ठेवलाय योगेशने. धावपटलावरती टोटल धावा पाहतो आपण लागल्या गेल्या तर 24 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. कदाचित एक मोठा फटका आला तर 30 ची सरासरी गाठेल बॅटची कडानं. यावेळेस मात्र काम केला विकेट किपरने आणि त्यानंतर मात्र झटका क्रमांक लागलाय बांधणवाडी संघाला. गणेश बॅक टू डगआउट. पहिल्या सत्राचा वादवी खेळ संपला गेला. टोटल स्कोर पाहिला पण फक्त 24 धाबा 25 धाब्याचा टार्गेट सेट केलाय. 25 धाब्यावरती मात्र बांधणवाडी संघ फाईट करू शकतो कारण बांधणवाडी संघाकडे गोलंदाजी अचूक आहे. पहा, गुरुनाथ गिरा आणि रमेश वाघ आणि वालक्या खैर यांच्यासाठी दत्ता गिरा यांनी पारदर्शक लावलाय. कदाचित आयवा जेल पकडली तर दत्ता गिरा यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा पारदर्शक दिला जाईल. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. महेश आणि आकाशची जोडी एंटर झाली आहे. 25 धाब्याचा पाठलान करायचा आहे. 18 चेंडूचा खेळ असेल आणि 18 चेंडू मध्ये बनवायचे 25. हा समीकरण काय मात्र मैदानाच्या आतमध्ये रंगेल. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी संघाने तब्बल 24 धाबा जमा केल्यात. 25चं लक्ष ठेवलंय आणि या 25 धाबा डिफेंड करेल का प्रश्न पडलाय पप्पू प्रतिष्ठान.
आणि 3 विकेट जर घेतले तर दत्ता गिरा यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल गोलंदाजाला. गेम स्टार्ट. पहिल्या चेंडूवरती आघात केला. या ठिकाणी मात्र चेंडू उडलाय. चेंडू खाली धावतो. यावेळेस मात्र पहिल्या चेंडूवरती घडीगारत केलाय आणि कहानी में ट्विस्ट. लैला के शादी में लपड़ा हो गया और मजनू इतना नाचा के साला लंगडा हो गया. पहिल्या चेंडूवरती मात्र घडीगारत केलाय. फलंदाज बाद होतोय. आकाश बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. मयूर हा फलंदाज एंटर झालाय. 25 धाबा बनवायचे आहेत आणि त्या 25 धाबा वाचवत असताना गोलंदाज पाहतोय सचिन. या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवरती मात्र गडी टिपलाय. सूरजच्या माध्यमातून एक अप्रतिम झेल पकडला. जशी सुरुवात मात्र धामोली संघाने केली ना तशी सुरुवात मात्र यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये बांधणवाडी संघाने केली आहे. जशी करणी तशी भरणी पाहतोय आपण दोन्ही संघाच्या माध्यमातून. दोष मतलब कोणाला देऊन फायदा नाही. या पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो यॉर्करचा वापर आणि या ठिकाणी मात्र पहा नंदू कांबडीच्या माध्यमातून या चुका आणि चुकीला माफी नसेल कदाचित आणि बाल वाचला हा असं म्हणेन. कदाचित हातच लागला फक्त शमला. बॉल लागला नसेल. सचिनचा विचार केला ना थोडीशी घाई केली असेल मी तर म्हणे चेंडू लावण्यात. तोपर्यंत मात्र सिंगलच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला. पहिले संघाचा अकाउंट बंद झालाय एका धाब्याने. हो यावेळेस मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी समीर आणि समीरने मात्र चांगला झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र झटका क्रमांक लागलाय धामोले संघाला दुसरा. महेश बॅक टू डगआउट. पहा हॅट्रिकच्या उंबरठीवरती पाहतो गोलंदाज. 500 रुपये दिले जातील दत्ता गिरा यांच्याकडनं गोलंदाजासाठी. 2 विकेट झाल्यात. अजून मात्र 1 विकेट घेतला तर दत्ता गिरा यांच्याकडनं 500 दिले जातील. चड्डी मॅन दत्ता पाहता आपण. दत्ताने एटीएम खुला केलाय. दत्ताने बाबा पैशाचा पाऊस पडलाय मी तर म्हणेन. बक्षिसांची खैरात पाहतोय बांधणवाडी या संघावरती. पुन्हा एकदा सज्ज झालाय. नवीन फलंदाज एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. दिनेश चांगली गोलंदाजी करत असताना सचिनला पाहतो आपण. तथापि 3 चेंडू फेकल्या. 3 चेंडू फक्त एक धाव खर्च केले. पुन्हा एकदा सज्ज झालाय. फुल टॉस चेंडू आणि यावेळेस क्षेत्ररक्षण आहे आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आणि झेल सुद्धा टिपली आहे. त्या ठिकाणी होता रमेश गिरा आणि झेल मात्र अप्रतिम राहिलाय आणि ज्या पावलाने गेलाय दिनेश त्या पावलाने मात्र मैदानाच्या बाहेर. दिनेश बॅक टू डगआउट. आता मात्र गोलंदाज विकेटच्या हॅट्रिक त्या उंबरठ्यावरती असेल सचिन आणि पैशात पाहत आहे. दत्ता गिरा यांच्याकडनं तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक दिला जाईल. दत्ता गिरा या चेंडूवरती जर विकेट आला तर सचिनसाठी मात्र पारितोषिक लावला गेलाय. दत्ता गिरा यांच्याकडनं 500 रुपयाचा मात्र पारितोषिक दिला जाईल. सुरुवात मात्र जसा घर फिरला ना का घराच्या भाषेत सुद्धा फिरतात अशी परिस्थिती पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 25 बनवायचे आहेत आणि त्या 25 धाब्याच्या पाठलाईन करत असताना अद्यापि दामोल संघ जाऊन 3 गडी मात्र लवकर गमावल्या गेल्यात. फक्त एकच धाव लागली गेल्या स्कोर कार्डवरती. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. भास्कर पुन्हा एकदा सज्ज झाला. हॅट्रिकच्या उंबरठीवरती पाहतो गोलंदाज. हो यावेळेस मात्र चांगला फटका पाहतोय. सररेशन खेळून काढलाय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. कदाचित लवकर जर थ्रो झाला असता तर कधी फलंदाजाला बाद व्हावा लागला असता. 2 धाबा पूर्ण. या 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचला 3 या आकड्यावरती. अजूनही 22 धाब्याची गरज असेल दामोला या संघाला. 8 मध्ये बनवायच्या 25 आणि त्या काय गोलंदाजी केली सचिन या गोलंदाजाने. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यॉर्करचा वापर. ना बुंदा ना शेंडा. डायरेक्ट बुंदा म्हटलं जातोय. मी पण चुकलाय. पहिला षटक मात्र संपलाय. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. अजूनही मात्र विचार केला
12 मध्ये बनवायच्यात 22 आणि या 22 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंदा. धीरज माझा जवळचा मित्र आहे. चला स्पीडअप करा, टाइम लेट असेल यावरती लक्ष द्या आपण पंच. या षटकामध्ये जर 2 विकेट घेतल्या तर जयवंत मळवी साहेबांकडनं मात्र पारितोषिक लावला गेलाय. 100 रुपयाचा पारितोषिक लावला गेलाय गोलंदाजासाठी. रमेश आलाय गोलंदाजी मार्कवरती. रमेश गोलंदाजाचा वापर केला गेलाय. 12 मध्ये बनवायचे 22. हो चांगला चेंडू आणि जसा चेंडू डॉट झालाय तसा जल्लोष पाहताय मैदानाच्या बाहेरून. रमेश गिरा हा गोलंदाज पाहतो. पहिला चेंडू मात्र डॉट फेकलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज पाहताय आपण मयूर. मयूर मात्र डॉट खेळलाय. पहा कदाचित 22 बनवायचे आहेत या षटकामध्ये. 10 ते 12 धावा आल्या तर हो चांगला थोडासा लेट फटका खेळला. एक धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. फक्त सिंगल असेल. पहा या ओव्हरमध्ये ना एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल दामोले संघाला. थोडासा प्रेशर मात्र निर्माण झालाय. अद्याप मात्र विचार केला दामोले संघावरती. टोटल पाहताय धावपटलावरती धावा लागल्या गेल्या तर 4 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. अजून 21 धावीची गरज असेल. थोडासा रनअप मध्ये अडथळा पाहताय. गोलंदाज सज्ज झालाय रमेश गिरा, ज्या मात्र मागच्या मॅचचा हिरो ठरला होता. त्याने चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 1 धावेचा षटक फेकला होता. पुन्हा एकदा सज्ज झालाय. स्ट्राईक केला फलंदाज भास्कर. हो टॅपिंग क्रिकेट पाहतो. 1 धाव तर वेगाने पूर्ण केले गेले. क्षेत्ररक्षण पाहतो त्या ठिकाणी सॅमी आणि चांगला क्षेत्ररक्षण पाहिला. 2 धावा वेगाने पूर्ण केले गेल्यात. आणि यावेळेस मात्र कदाचित चुका करतोय का काय हा प्रश्न पडलाय. आणि लाईव्हच्या माध्यमातून हा 3ऱ्या पंचांपर्यंत हा डिसिजन सोपवला जाईल. चला धनेश गिरा या पण पाहायचं आहे. दूध का दूध और पाणी का पाणी. धोक्याच्या एंडला पाहतो आपण भास्कर या फलंदाजाला होता. पाहिला जाईल ब्रदर स्पोर्ट लाईव्ह यांच्या माध्यमातून. दूध का दूध और पाणी का पाणी होईल लगेचच. फलंदाज बाद असेल. बॅट मात्र पाहता आपण हवेमध्ये होती आणि लाईव्हच्या माध्यमातून दूध का दूध और पाणी का पाणी भास्करला परतावा लागेल. या 2 धावा मिळतील. 2 धाब्याच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 6 आकड्यावरती. अजूनही मात्र 18ची गरज मैदानाच्या आतमध्ये. 19 धाबीची गरज असेल. अजूनही समीकरणचा विचार केला. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये बनवायच्यात 19. नवीन फलंदाज एंटर झाला मैदानाच्या आतमध्ये. अजय हा फलंदाज. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात कदाचित डिक्लेअर झोन मध्ये सिंगल आली. या सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. अजूनही मात्र संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये दामोला संघ थोडा म्हणजे विचार केला ना या सामन्यावरती थोडीशी पकड मजबूत करत असताना मी तर म्हणेन पप्पू प्रतिष्ठान बांधणवाडी संघ विचार केला ना तर चांगली गोलंदाजी केली आहे रमेश गिरा या गोलंदाजाने. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू. त्यानंतर मात्र कदाचित हा चेंडू मात्र बॉडीला लागला होता. डॉट चेंडूची सांगता. डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल. 5-7 चेंडू मध्ये बनवायच्या तब्बल 18 धावा ना. 18 धावा कंपल्सरी बनवायच्यात मी तर म्हणेन. हा चेंडू निर्णायक असेल. रमेश मात्र पूर्णपणे मोठा फटका मारून देतच नाहीये. पूर्णपणे जखडून ठेवलाय रमेश गिराने. हो चांगला फटका पाहतोय. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी नंदू कांबडी आणि डॉट चेंडूची सांगता पाहतो आपण. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक असतील 6 आणि 6 मध्ये बनवायच्यात 18. नवीन गोलंदाज पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. वामन गिराचा वापर केला गेलाय. समीकरणचा विचार केला. 6 मध्ये बनवायच्यात 18. या 18 धावा कंपल्सरी बनवायच्या दामोले संघाला. 25 धावेचं पाठलान करत असताना 5 सामना येऊन ठेपलाय. कुठे काय रमेश गिराने गोलंदाजी केली. अचूक टप्प्याची अचूक गोलंदाजी पाहिली आपण रमेशच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज झालाय. हो शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू एक धाव तर वेगाने पूर्ण केला गेला. दुसरीचा प्रयत्न होईल का. थोडासा चेंडू उचलण्यात फेकण्यासाठी मात्र खर्च करतो वेळ आणि त्यानंतर मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे सरकला गेलाय. जाऊन पोहोचलाय 9व्या आकड्यावरती. अजूनही 5 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 16 धावा. या 16 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय अजय हा फलंदाज. हो चांगला चेंडू. यॉर्करचा वापर आणि डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जात असताना फक्त सिंगल मिळाली. या सिंगलच्या मदतीने टोटल पाहता आपण 10 या आकड्यावरती पोहोचलाय. आता समीकरण मात्र उरला गेलाय. 4 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत 15 आणि या 15 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. कदाचित अजय हा सामना जिंकून देईल तर आपल्या संघासाठी मात्र हिरो ठरेल. वामन गिराची मात्र गोलंदाजी आवडली असेल तर एकदा डोर टाळा मित्रांनो. वामनची प्रेशर मध्ये गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करत असताना वामन हा गोलंदाज. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. जसा टप्पा पडलाय तसा डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. डॉट चेंडूची सांगता. आता मात्र समीकरण येऊन ठेपलाय. 3 चेंडू मध्ये बनवायच्यात 15. आता या चेंडूवरती प्रति हल्ला चढवावा लागेल. 3 चेंडू मध्ये 3 मोठे फटके मात्र मारावा लागतील. 3 मध्ये बनवायच्यात 15. हो चांगला फटका पाहिला. गॅप खूप मोठी आहे. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सूरजच्या माध्यमातून चांगला क्षेत्ररक्षण पाहिला आपण. तोपर्यंत मात्र 2 धावा कंप्लीट. आता मात्र पकड मजबूत केली आहे. आता बनवायच्या 2 मध्ये 13. हा समीकरण पाहतोय आपण. 3 तारा पावणे 12 हा प्रश्न पडलाय मैदानाच्या आतमध्ये. चाक होऊन ठेवील. 2 मध्ये 13 बनवायचे आहेत आणि हा चेंडू निर्णायक असेल. हो चांगला चेंडू चांगला चेंडू. पकड मजबूत केली आहे मी तर म्हणेन आणि यावेळेस मात्र झेल सुद्धा सोडली आहे. आणि मात्र आता 1 चेंडू मध्ये बनवायचे आहेत तब्बल 13 धावा. पकड पूर्णपणे मजबूत केली आहे बांधणवाडी या टीमने. आणि यानंतर मात्र ड्रॉ सुद्धा केला जाईल. तामसे संघाचा संघनायक बनोली संघाचा संघनायक आपण येऊन राहा आणि त्यानंतर मात्र निश्चितच बांधणवाडीचा संघनायक. हो यावेळेस मात्र बॅटच्या राडर मध्ये चेंडू. झेलची शक्यता. अक्षय गिराच्या माध्यमातून झेल सोडला गेलाय. हॅड